सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे ते घोडबंदर रोडला जोडणाऱ्या गायमुख घाट रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। परिणामी 25 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान या रस्त्यावरील एक लेन बंद ठेवण्यात आली आहे। ठाणे घोडबंदर रोड गायमुख घाटात ठाणे घोडबंदर वाहिनीवर रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे। त्यामुळे घोडबंदर रस्ता 25 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपासून बंद करण्यात आला आहे। रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे 29 एप्रिल पर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे। वाहतूक अधिसूचनेद्वारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना घोडबंदर रोडवर प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। इतर हलकी वाहनांची रहदारी ही घोडबंदर ठाणे वाहिनीवरून रॉंग साइडने टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात येत आहे। या कामाच्या वेळी ठाणे घोडबंदर रोडवर गायमुख घाटात वाहतूक कोंडी होणार असल्याने नागरिकांनी ठाणे घोडबंदर रस्त्याचा वापर टाळावा। तसेच वरसावे पोलीस चौकी ते नीरा केंद्र घाट म्हणजेच घोडबंदर रोड असा कोणीही रॉंग साइडचा वापर करू नये। रॉंग साइडचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन आपणास इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे सर्व नागरिकांनी शक्यतो घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्यावरून प्रवास करण्याचे टाळावे किंवा पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन कासारवडवली वाहतूक विभाग ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे। 29 एप्रिल पर्यंत हे वाहतूक बदल लागू राहणार आहे। घोडबंदर या मार्गावरील गायमुख भागातील हा रस्ता डोंगरातून जातो। हा रस्ता डांबरी आहे। या घाटातील डांबरी रस्ता गेल्या काही वर्षापासून उखडत असून गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आलेला हा रस्ता पाऊस सुरू होताच उखडला होता। यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीत वाढ झाली होती। मात्र यंदा अशी परिस्थिती होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त झालेल्या गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे। गायमुख घाट रस्ता दुरुस्ती कामासाठी 25 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत।